जय हिंद मित्रांनो. तर आता मुंबई शहर पोलीसचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर आता नेमके आपल्याकडे डॉक्युमेंट नेमके कोणकोणते असायला पाहिजे, त्याच्यानंतर एक जरी डॉक्युमेंट आपल्याकडे कमी असला तर आपल्यासोबत काय होते हे वेगळं काही तुम्हाला सांगायची गरज नाही. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, एक वेळेस नजर फिरवून घ्या. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर पोलीस भरतीच्या त्याच्याचबरोबर मुंबई शहर पोलीसच्या प्रत्येक अपडेट आतापर्यंत मी देत आलेलो आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर मुंबई सिटीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता डॉक्युमेंट बघू आपण कोणकोणते लागतात. आता आपल्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याच्यानंतर मतदान कार्ड. आता या तिन्ही डॉक्युमेंट वरती आपलं स्पेलिंग हे सारखंच असायला पाहिजे. स्पेलिंग मध्ये स्पेलिंग मिस्टेक वगैरे असायला नको. त्याच्यानंतर आता 10वी गुणपत्रिका, त्याच्यानंतर 10वी बोर्ड सर्टिफिकेट, त्याच्यानंतर 12वी गुणपत्रिका, त्याच्यानंतर 12वी बोर्ड सर्टिफिकेट, त्याच्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला, त्याच्यानंतर रहिवासी दाखला डोमिसाईल आपल्याकडे असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट आपल्याकडे असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र. आता व्हॅलिडिटीचं कसं आहे मित्रांनो, की आता सध्या जरी तुमच्याकडे व्हॅलिडिटी नसली तरीही तुम्हाला काही काळानंतर म्हणजे जॉईनिंग नंतर 6 महिन्याच्या आतमध्ये किंवा 1 वर्षाच्या आतमध्ये आपल्याला व्हॅलिडिटी ही जमा करावी लागत असते. त्याच्यानंतर MSCITचं पण तसंच आहे की आता सध्या जरी तुमच्याकडे MSCIT नसेल तरीही तुम्हाला काही काळानंतर MSCIT आपली जमा करावी लागते. सध्या जरी आपल्याकडे नसली तरी काही प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो. त्याच्यानंतर आता नॉन क्रिमिनल, ज्यांना नॉन क्रिमिनल लागते त्यांना नॉन क्रिमिनल जमा करावे लागते. त्याच्यानंतर आता NCC प्रमाणपत्र, ज्यांनी NCC मार्कांचे फायदा घेतलेला आहे, ज्यांना NCC मार्कांचं आरक्षण घेतलेलं आहे त्यांना नक्कीच NCCचे प्रमाणपत्र लागते. त्याच्यानंतर खेळाडू प्रमाणपत्र, ज्यांनी खेळाडूवर अर्ज केलेला होता त्यांना खेळाडू प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर आता मतदान कार्ड मी सांगितलेलंच आहे. आधार, पॅन आणि मतदान कार्डावरती आपल्या सर्वचे सर्व स्पेलिंग हे सारखे असायला पाहिजे. त्याच्यानंतर आता पासपोर्टचे फोटो आता आपल्या नजीकचे म्हणजे इतक्या या काळामध्येच काढलेले आपल्याकडे पासपोर्टचे फोटो पाहिजे. त्याच्यानंतर अर्जाची प्रत आपल्याकडे असायला पाहिजे. त्याच्यानंतर फीची पावती आपल्याकडे असायला पाहिजे. त्याच्यानंतर हॉल तिकीट आपल्याकडे असायला पाहिजे. हे सर्व जे कागदपत्र सांगले मित्रांनो, तर हे सर्वचे सर्व कागदपत्र आपल्याकडे असणे गरजेचेच आहे मित्रांनो. फक्त MSCIT आणि कास्ट व्हॅलिडिटी आपल्याकडे असली नाही, सध्या जरी असली नाही तरीही काही प्रॉब्लेम नाही. 6 महिन्याच्या आतमध्ये आपल्याला व्हॅलिडिटी त्याच्यानंतर MSCIT जमा करावी लागत असते. त्याच्यानंतर आता आणखी मुंबई सिटीच्या, आता मी सांगितलेलंच आहे मुंबई सिटीचे कागदपत्र आता कधी होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नेमके कधी होणार आहे. तर माझ्या माहितीनुसार जे मी माहिती काढलेली आहे त्याच्यानंतर 29 तारखेपासून आपल्या मुंबईच्या कागदपत्र पडताळणीसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुरुवात होणार आहे मित्रांनो. तर आणखी जशा काही मुंबई सिटीच्या अशा काही प्रॉपर अपडेट येत राहतील त्या मी नक्कीच तुम्हाला सांगत राहीन. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर पोलीस भरतीच्या त्याच्याचबरोबर मुंबई सिटीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.